गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण त्यात जर अंगारकी संकष्ट चतुर्थी आली तर तिचे महत्त्व हे कित्येक पटीने वाढत असते. कारण की जर वर्षभरातून फक्त दोनदा येणाऱ्या या अंगारकी संकष्ट चतुर्थीचे आपण व्रत उपवास केला तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच या काळामध्ये गणेश तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. यामुळे या काळामध्ये आपण जी काही पूजा करू, जी काही सेवा करू तर त्याचे 1000 पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास, पूजा, सेवा आवर्जून करायचीच आहे. हिंदू धर्मामध्ये गणपतीला पूजनीय प्रथम देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. पंचांगानुसार अंगारकी संकष्ट चतुर्थी तिथीची सुरुवात ही मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 5:24 होणार आहे आणि बुधवारी 6 मे रोजी सकाळी 7:51 ही तिथी संपणार आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी 5 मे रोजी चतुर्थी तिथी ही चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणून उपवास हा मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय रात्री 10:31 आहे. तर आता जेव्हा पण अंगारकी संकष्ट चतुर्थी असते तेव्हा चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील अत्यंत गरजेचं आहे. तर आपण देखील या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही पाळायचीच आहे. शास्त्रानुसार जेव्हा संकष्ट चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे फायदे इतर चतुर्थीच्या दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा मंगळाचे वजन जास्त असेल त्यांनी या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव शांत होतात आणि कामातील अडथळे दूर होतात. याच दिवशी शिवयोगाची निर्मिती होते जो ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलं मेहनत तर करतात पण त्यांचे फळ त्यांना मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येक आईवडिलांना वाटत असेल की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. मग मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्यावरती देखील भगवान श्री गणेशांची कृपा होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे, त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करायची आहे. ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करावी. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. आपण गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. आपण एक चौरंग मांडावा. प्रथम आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. आता या दिव्यामध्ये आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. असा दिवा इच्छापूर्तीसाठी शक्यतो तरी कणकेचा दिवा लावला जातो. त्यामुळे जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी देवघरामध्ये कणकेचा दिवा हा लावावा. आता या दिवशी शक्यतो तर चौमुखी दिवा लावला जातो. कारण की प्रत्येक संकष्ट चतुर्थीला जर आपण घरामध्ये कणकेचा चौमुखी दिवा लावला तर चारही बाजूने आपल्या घरामध्ये जे काही संकटे, अडचणी, अडथळे येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. मग एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये शुद्ध तूप टाका. तसेच 4 वाती टाका. त्यांना हळदी कुंकू देखील लावायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. हा दिवा जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा देखील आपण ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये चारही बाजूने येणाऱ्या संकटे हे दूर होतात असं म्हटलं जातं.
आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्तीही असतेच. आता आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच बाप्पाची सेवा ही या दिवशी करायला लावायची आहे. आता यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे. तसेच आपल्या मुलांना देखील हे ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते. तसेच बाप्पाचा आशीर्वाद देखील त्यांना मिळत असतो. तसेच यातील थोडंसं तीर्थ आपण आपल्या बेडरूममध्ये, घरामध्ये शिंपडायचं आहे. हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बाप्पाला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर बाप्पाला तुम्ही फुले अर्पण करू शकता, मोदक बनवू शकता. तसेच जास्वंदीचं फूल अर्पण करावं किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी बाप्पाला अर्पण केला तरी पण चालेल. बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूग लागणार आहे. तर आपण हिरवे मूग घ्यायचे आहे. आता अख्खे हिरवे मूग घ्यावे. तसेच 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये आपण हिरवे मूग ठेवायचे आहे आणि आपल्याला बाप्पा पुढे आसन घेऊन बसायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय आई किंवा आजी करू शकते. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. या संकष्ट चतुर्थीला जर तुम्हाला शक्य झाले नाही तर पुढच्या संकष्ट चतुर्थीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल. पण शक्यतो तरी ही अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे याच चतुर्थीला करण्याचा प्रयत्न करावा. अगदी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की चंद्रोदय रात्री 10:30 होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता. आता आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहे. त्यानंतर आपण एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. ते बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. आता अगदी छोटंसं हाता एवढं कापड असलं तरी पण चालेल. आपण 108 हिरवे मूग आपल्याला आणखीन एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये एक एक हिरव्या मुगाचा दाणा टाकायचा आहे किंवा तुम्ही त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती देखील टाकू शकता. पण आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर आपण ओम गण गणपतये नमः हा मंत्र एकदा म्हणावा. त्यानंतर हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या हिरव्या कापडावरती ठेवायचा आहे. परत आपण ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणून हिरव्या मुगाचा दाणा आपण त्या कपड्यावरती ठेवायचा आहे. अशाच प्रकारे आपण 108 दाणे हे त्या कपड्यावरती ठेवत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीचं पठण देखील एक वेळा करायचं आहे. आता गणपती अथर्वशीष म्हणण्यासाठी खूप अवघड आहे, त्यामुळे तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. आपण या 2 सेवा आवर्जून करायच्याच आहे. त्यानंतर त्या मुगाची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला अगोदर सांगायची आहे. मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा जे काही तुमच्या मुलांबाबत इच्छा आहे त्या सांगायच्या आहे. आता जर तुम्हाला 2 मुलांसाठी उपाय करायचे असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला 2 पोटल्या बनवायच्या आहे. तसेच जर तुमची मुले बाहेरगावी, परगावी असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही अशाच प्रकारची एक पोटली बनवायची आहे. आता ही पोटली आपल्याला दिवसभर बाप्पाच्या चरणाजवळ तशीच राहून द्यायची आहे. तुम्ही सकाळीच हा उपाय केला असेल तर दिवसभर तशीच राहून द्यावी. जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर आपण अगदी अर्धा तास किंवा 1 तास ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ राहून द्यायची आहे. त्यानंतर आपण संध्याकाळी ही पोटली उचलायची आहे आणि आपला मुलगा जिथे झोपतो तर त्याच्या उशीखाली आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आता पोटली ठेवत असताना आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, जी काही मुलाबाबत इच्छा आहे ती आपण व्यक्त करायची आहे. आपण कधीच आपल्या मुलाबद्दल नकारात्मक बोलायचं नाही की माझ्या मुलाला हे जमत नाही किंवा तो हुशार नाही, कारण की आपण जर त्याच्याबद्दल नकारात्मक बोललो तर त्याच्या बाबतीत तसेच होत जाते. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणते. आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट जर बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते. त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. आता ही पोटली आपण मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे.
मुलीच्या देखील तुम्ही उशीखाली ही पोटली ठेवू शकता. आणि मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस काय करावे, तर तुमची मुले आल्यावरती त्यांचा वावर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असेल तर तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. मग अगदी बेडरूममध्ये एका साईडला ठेवू शकता, फक्त जिथे अंधार असणार नाही तर तिथे ठेवायची नाही. तसेच खालची जागा देखील स्वच्छ असावी. ही पोटली ठेवल्यानंतर आपल्याला रात्रभर ही पोटली तिथेच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे, म्हणजेच मंगळवारी आपण हा उपाय करणार आहात. तर बुधवारी ही पोटली आपल्याला सकाळी तिथून उचलायची आहे. आता बुधवारी ही पोटली तिथून उचलल्यानंतर आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असो, पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असतोच, तर आपल्याला मंदिरामध्ये ही पोटली घेऊन जायचं आहे. आता घेऊन जात असताना बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना नेऊ शकता. मग जास्वंदीचं फूल असेल, दुर्वाची जोडी असेल, मोदक असेल किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य असेल तर हा बाप्पाला आपण हळदी कुंकू लावायचा आहे. तसेच आपण ज्या काही वस्तू आणल्या आहे त्या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे. तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. किंवा तिथे जर दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल. त्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या मुलाबाबत जी काही इच्छा आहे ती तुम्ही परत बाप्पाला सांगायची आहे. आता एकच इच्छा आपण परत मनामध्ये धरायची आहे, कारण की आपण एकदा वेगळी इच्छा बोलली आणि आता वेगळी इच्छा बोलली असं करायचं नाही. त्यानंतर ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. नंतर तिथे बसून आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण बाप्पासमोर बसून हा मंत्र आपण जरूर जप करावा. तसेच आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. मध्ये कुठेही थांबलो तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील आपण कोणालाही सांगायचं नाही. अगदी गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे, त्यामुळे हा उपाय सफल ठरत असतो. तसेच आता जर तुम्हाला नोकरीबाबत अडचणी अडथळे असतील तर अशा वेळेस आपण 11 किंवा 21 हिरवे मूग घ्यायचे आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे हिरवे मूग आपण हातामध्ये घ्यायचे आहे. आणि नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल गणपती बाप्पाला सांगायचं आहे. तसेच तुमची इच्छा मनोकामना बोलावी आणि हे हिरवे मूग आपण ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणत ते हिरवे मूग आपण हातामध्येच ठेवायचे आहे. त्यानंतर 108 वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे हिरवे मूग बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. यामुळे आपले जे काही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते व आपली प्रगती होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.